नमस्कार. दीपावलीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण लक्ष्मीपूजन याच्याबद्दल थोडंसं बोलूया. ख्रिश्चनिटीमध्ये ज्याला एंजल्स या नावाने ओळखलं जातं, त्या सगळ्या एंजल्सना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवता या नावाने ओळखलं जातं. आणि ह्यासाठी सर्व पातळीवर सुबत्ता देणारी अशी एक देवता म्हणजेच लक्ष्मी. बऱ्याच वेळेला लक्ष्मीकडे बघताना हातातून नाणी पडतायत अशी लक्ष्मी दाखवली जाते. पण ही लक्ष्मी फक्त आर्थिक सुबत्ता देत नाही, तर आरोग्याच्या पातळीवर सुबत्ता देते, ज्ञानाची सुबत्ता देते, धान्याची सुबत्ता देते आणि सर्व पातळीवर ही लक्ष्मी सुबत्ता देते. आणि म्हणून ह्या सुबत्ता देणाऱ्या देवतेची आपण सगळेजण एकत्र प्रार्थना करण्यासाठी हे लक्ष्मीपूजन करत असतो. प्रत्येकाच्या घरची पद्धत नक्कीच वेगळी असेल. पण तुमचं मूलाधार चक्र जे आहे, त्या मूलाधार चक्राची ही प्रमुख देवता आहे, ती म्हणजे लक्ष्मी, जिला तुम्ही महालक्ष्मी याही नावाने ओळखत असता. तिचा अगदी सोपा मंत्र आहे, महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आता ही लक्ष्मी बसली आहे कुठे, तर ती विष्णूच्या पायाशी बसलेली आहे. आणि विष्णू म्हणजे कोण, तर प्रेम. त्यामुळे ज्याचं या समस्त जगतावर प्रेम आहे, त्याच्याकडे ही लक्ष्मी स्थिर होते. म्हणून जर तुम्हाला लक्ष्मीचं पूजन करायचं असेल ना, तर कदाचित तुम्ही पाठ मांडणार नाही, कदाचित लक्ष्मीची मूर्ती मांडणार नाही, पण आपल्या घरातल्या माणसांवरती भरभरून प्रेम करायला लागा. नक्की लक्ष्मी तिथे स्थिर होईल. भेटूया.